नमस्कार। आज आम्ही लोहारा तालुक्यामध्ये तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन माननीय अनिल जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे आणि या तालुक्याचे या विभागाचे आमदार सन्माननीय प्रवीण स्वामी सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। खऱ्या अर्थाने माझं असं मत आहे की महाराष्ट्र सरकार ही दुटप्पी भूमिका घेत आहे आणि जे सत्तेतले आमदार आहेत त्यांच्या विभागाला मात्र पटकन अनुदान वितरित केलं जातं आणि जो खऱ्या अर्थाने ज्यांना मिळायला पाहिजे त्यांच्या हातात मात्र धतुरा देण्याचं काम हे निर्लज्ज सरकार करते। याचा पहिले मी निषेध करते। तुम्हाला ही आमची सनसनीत विनंती समजा किंवा आमचा इशारा समजा, येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर जर तुम्ही लोहाऱ्याच्या शेतकऱ्यांचं अनुदान वितरित केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन, अगदी 10-10 किलोमीटरच्या रांगा तुम्हाला नॅशनल हायवेवरती दिसतील। कारण हा शेतकरी वर्ग गप्प बसणार नाही। तुमच्या मतदान झाल्यानंतर तुम्ही लाडक्या बहिणीला पानं पुसलेली आहेत, शेतकऱ्यांच्या नावाला पानं पुसलेली आहेत। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला काळा दिवस या सरकारने आणलाय असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु या सरकारला माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, या सगळ्यांना आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून इशारा देतोय की आम्ही तुम्हाला शेवटचा इशारा देतोय की आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काचं अनुदान तुम्ही ताबडतोबीने त्वरित वितरित करा, नाहीतर तुम्हाला हिसका दाखवायला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही।